नमस्कार. लक्षवेधीमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. मी प्रसाद काथे. मराठा आरक्षणाच्या संदर्भात सर्वोच्च न्यायालयामध्ये सुनावणी सुरू असतानाच महाराष्ट्रात ओबीसींनी आपल्या स्वतंत्र जनगणनेचा मुद्दा पुन्हा एकदा लावून धरलाय. महाराष्ट्रात मंत्रीपदी असलेल्या विजय वडेट्टीवार यांनी ओबीसींची स्वतंत्रपणे जनगणना करा अशा प्रकारचा प्रस्ताव राज्याच्या मुख्यमंत्र्यांना दिला. त्याचबरोबर ओबीसी समाजाच्या भल्यासाठी राज्य सरकारने काय काय केलं पाहिजे याची एक मोठी यादी सुद्धा दिली. ती सगळी यादी आजवर अनेकदा चर्चेला आली आहे आणि त्याचप्रमाणे ओबीसींची स्वतंत्र जातनिहाय जनगणना करा ही मागणी सुद्धा चर्चेला आलेली आहे. त्यात तसं पाहिलं तर नवीन काही नाही, पण जातनिहाय मराठ्यांच्या आरक्षणाची चर्चा सुरू असताना दुसऱ्या बाजूला ओबीसी सुद्धा स्वतःची जातनिहाय जनगणना करून घ्या असा आग्रह अधिक ठामपणे करताना दिसू लागले. मुळात जातनिहाय आरक्षणाची रचना भारतात लागू असताना प्रत्येक जातीचीच जनगणना करण्याची गरज आहे का, की केवळ ज्या वंचित जाती आहेत त्यांचीच जनगणना व्हायला हवी? कारण ज्या पद्धतीची आपल्याकडे आत्ता जातनिहाय आकडेवारी उपलब्ध आहे ती पुरेशी जुनी आहे. त्यानंतर लोकसंख्या वाढीच्या अनुसार त्यामध्ये अपेक्षित बदल व्हायला हवे होते, मात्र तसे बदल समोर आलेले नाहीत. काही टप्प्यांवर जातनिहाय जनगणना झाली आहे, पण ती जनगणना घोषित झालेली नाही आणि म्हणूनच आरक्षणाच्या एकूणच आकडेवारीवर कायम दावे प्रतिदावे होत असतात. सध्याच्या घडीला ओबीसींची जनगणना ही जातनिहाय व्हावी आणि त्या अनुसार आरक्षणाचा टक्का ठरावा इतकी त्यामागची स्पष्ट भूमिका आहे. काशीराम म्हणायचे त्याप्रमाणे जिसकी जितनी संख्या भारी उसकी उतनी हिस्सेदारी. त्याच पावलावर पाऊल टाकत ओबीसींना आपलं आरक्षण बदलून हवंय का? ओबीसींनी जर समजा जातीच्या आधारे आणि जनगणनेत येणाऱ्या नव्या संख्याबळाच्या आधारावर आरक्षण मागितलं तर मराठ्यांचं सत्तेतलं प्राबल्य, शिक्षणातलं प्राबल्य तुलनेनं कमी होईल का? शिक्षण क्षेत्रामध्ये मराठ्यांची जर पिछेहाट झाली असेल तर त्याला ओबीसींच्या जातनिहाय जनगणनेचा आधार बनवून काही मुद्दा पुढे केला जाऊ शकतो का? हा प्रश्न यासाठी कारण ओबीसींच्या जातनिहाय जनगणनेला होणारा विरोध हा त्या वर्गाकडून होतोय. आज या निमित्तानं चर्चा करताना मुद्दा हाच की ओबीसींची जातनिहाय जनगणना कशाला? या चर्चेत आपल्याबरोबर सहभागी होणारे मान्यवर कोण आहेत त्यांचा मी आपल्याला परिचय करून देतो. आपल्यासोबत लवकरच भारतीय जनता पार्टीचे प्रवक्ता आमदार प्रसाद लाड जोडले जाणार आहेत. आपल्यासोबत थोड्याच वेळात ओबीसी नेते जेडी तांडेल मुंबईच्या स्टुडिओत असतील. दरम्यान जे आता या क्षणाला आपल्यासोबत जोडले गेलेले मान्यवर आहेत त्यांचाही मी परिचय आपल्याला करून देतो. आपल्यासोबत आहेत मराठा क्रांती ठोक मोर्चाचे आबासाहेब पाटील, ओबीसींच्या विषयांचे अभ्यासक आणि ओबीसींचे नेते असलेले मृणाल ढोले पाटील, तसंच आरक्षण या विषयाचा अभ्यास असणारे पत्रकार बंधुराज लोणे. मान्यवरांचं स्वागत. एकदा पटकन या विषयाच्या संदर्भातली ग्राफिक्सवरून तपशीलवार माहिती आपण जाणून घेऊ. मुद्दा काय आहे, कशा प्रकारे तो मांडला जातोय, तो आपल्या समोर आता टीव्ही स्क्रीनवर येतोय. ते एकदा पाहूयात की जातनिहाय जनगणना कशा पद्धतीने ओबीसींची असावी आणि का केली जावी या संदर्भातली मागणी मंत्री विजय वडेट्टीवार यांनी केलेली आहे. पुढचा मुद्दा पहा. ओबीसींना महाराष्ट्रात सध्या 27% आरक्षण मिळतं आहे. ओबीसींच्या कडून असा दावा केला जातोय की त्यांची संख्या महाराष्ट्रात 60% आहे. 60%. पुढचा मुद्दा आता आपल्या टीव्ही स्क्रीनवर येतोय. शेवटची जातनिहाय जनगणना 1931 साली घोषित करण्यात आली होती. त्यानंतरही तशा प्रकारचा तपशील गोळा केला गेला, मात्र अद्याप तो अधिकृतरित्या घोषित झालेला नाही. जनगणनेचा शेवटचा कार्यक्रम 2011 साली पूर्ण झालेला आहे. या मुद्द्यांच्या नंतर आता आपण आपल्या चर्चेकडे परत येतोय. आपल्या सोबत असलेल्या मान्यवरांना आपण प्रश्न विचारणार आहोत, त्यातून हा मुद्दा समजून घेणार आहोत.
आपल्यासोबत मुंबईच्या स्टुडिओमध्ये जेडी तांडेल आलेले आहेत. ते थोड्याच वेळात चर्चेत सहभागी होतील. दरम्यान मला विषयाची सुरुवात करण्यापूर्वी बंधुराज लोणे यांना पहिला प्रश्न विचारायचा आहे. बंधुराज, माझा आवाज आपल्यापर्यंत अतिशय नीट येतोय? हो हो हो. जातनिहाय जनगणना करण्याचा आग्रह धरणारे लोक हे मुळात आरक्षणाचा टक्का बदलून मागण्यासाठीच हा आग्रह करतात का? अर्थातच आपल्याकडे राज्यघटनेमध्येच ती तरतूद आहे. आपल्याकडे राखीव जागा किंवा इतर ज्या सवलती मिळतात, खास करून जातीच्या आधारावरच्या, त्या जातीची जेवढी संख्या तेवढं त्यांना फायदा होत असतो. आपल्याकडे नोकरीतलं आरक्षण असेल, शिक्षणातलं आरक्षण असेल, हे सर्व जे फायदे आहेत ते जातीच्या संख्येवर आधारित आहेत. आपल्याकडे आरक्षण हे जातीवर आधारित असल्यामुळे ज्या जातीची जेवढी टक्केवारी आहे त्यानुसार त्यांना फायदा होत असतो. ओबीसीच्या जनगणनेचा मुद्दा गेले अनेक वर्ष यासाठीच चर्चेत आहे किंवा हीच मागणी यासाठीच होत आहे की कारण देशभरातल्या ओबीसीना त्यांच्या संख्येच्या नुसार फायदा मिळत नाही असा त्यांची तक्रार आहे किंवा त्यांचा आग्रह आहे की त्यानुसार त्यांना ते फायदे मिळाले पाहिजेत. आज जर ओबीसीची नेमकी संख्या किती आहे हे जर माहीत नसेल तर त्यांना फायदा कसा देणार हा प्रश्न निर्माण होतो. मंडल कमिशनने एक विशिष्ट अगदी बंधुराज, मुळात ओबीसींची खरी संख्या किती हा प्रश्न का उपस्थित व्हावा हा प्रश्न यासाठीच मी आपल्याला विचारतो, कारण त्यानिमित्तानं आणखीन एक चर्चेत तपशील यायला हवा की दरम्यानच्या काळामध्ये ओबीसींच्या जातींची संख्या ही केंद्र आणि राज्याच्या यादीमध्ये बदलली गेली. तो एक संदर्भही या चर्चेला आपण आवर्जून द्या, जेणेकरून ओबीसींची निश्चित संख्या किती हे अस्पष्ट का आहे ते आपल्या प्रेक्षकांपर्यंत पोहोचू शकेल. आपल्याकडे एक गुंतागुंतीचा जात हा एक अतिशय गुंतागुंतीचा समस्या निर्माण झालेली आहे. उदाहरणार्थ एखादी जात जर महाराष्ट्रामध्ये ओबीसी असेल, ती जात कर्नाटक किंवा शेजारच्या गुजरात राज्यामध्ये ओबीसी मध्येच असेल असं काही नाहीये. केंद्र सरकारची जातीची यादी वेगळी आहे आणि राज्य सरकारने आपली स्वतःची जातीची यादी वेगवेगळी केलेली आहे. उदाहरणार्थ महाराष्ट्रामध्ये नवबौद्धांना आरक्षण आहे जे व्हीपी सिंगच्या काळामध्ये मिळालं आणि महाराष्ट्रामध्ये यशवंतराव चव्हाणांनी खास नवबौद्ध अशी तरतूद करून ती मिळाली होती. पण नवबौद्धांना कित्येक वर्ष केंद्रामध्ये आरक्षण नव्हतं. अशी आपल्याकडे एक वेगळी गुंतागुंतीची जातीची परिस्थिती असल्यामुळे राज्य सरकारची जी जातीची यादी आहे ती केंद्र सरकारच्या जातीच्या यादीसोबत मॅच होईल असं काही गृहीत धरता येत नाही. पण राज्य सरकारचं जे मिळणारं आरक्षण आहे ते जर जात कोणती किती टक्केवारी आहे हे जर स्पष्ट झालं तर ओबीसीना महाराष्ट्रामध्ये जे काही 27% आरक्षण मिळतं त्याच्यामध्ये नक्कीच वाढ होऊ शकते. नक्कीच वाढ होऊ शकते. हा एक अत्यंत महत्वाचा मुद्दा आहे आणि तो हेतूही लपून राहिलेला नाही. आबासाहेब पाटील, ओबीसींचं आरक्षण जर वाढवायचं असेल तर आता नव्या रचनेमध्ये त्यात मराठ्यांना मोजून ते आरक्षण वाढायला हवं का मराठ्यांना वगळून वाढवायला हवं? मुळात आपल्या ज्या चर्चेला सुरुवात आपण ओबीसी जनगणनेच्या संदर्भामध्ये करतोय, मुळात ही मागणीच चुकीची आहे. भारत देशामध्ये आपल्या जनगणना करण्याच्या संदर्भामध्ये देशातील लोकांची संख्या किती आहे त्याच्यामध्ये त्याच्या व्याख्या आपण तपासली पाहिजे. जनगणनेच्या संदर्भामध्ये की जनगणना करत असताना त्या कुटुंबाचा प्रमुखाच्या जनगणनेत असताना प्रत्येक व्यक्तीचे नातं काय, स्त्री पुरुष, त्याच्यानंतर त्याचे सामाजिक आर्थिक आणि त्याचं शिक्षण, नोकरी, या सगळ्या बाकीच्या सगळ्या गोष्टी तपासल्या जातात आणि त्याच्यावरती ती जनगणना केली जाते. आणि वेगवेगळ्या भागातील, निरनिराळ्या जिल्ह्यातील, तालुक्यातील आणि राज्यातील ह्या सगळा स्तर त्याच्यामध्ये जमा केला जातो आणि ती फार मोठी प्रोसेस आहे. आता हा जो मुद्दा आहे ओबीसीची जनगणनेच्या संदर्भामध्ये, तर ओबीसी हा प्रवर्ग आहे, ओबीसी ही जात नव्हे. हा पहिला मुद्दा क्लिअर केला पाहिजे. आणि ओबीसी समाजातून आबासाहेब पाटील, या प्रकारच्या तपशिलामध्ये आपल्याला फारसा अडकण्यापेक्षा तुम्ही सरळ सरळ या मुद्द्यावर या. मराठ्यांना ओबीसीत मोजून त्यांची जात गणना करायची आहे का तुम्हाला मराठ्यांना धरा अथवा न धरा ओबीसींची जात गणना व्हायचीच नाही अशा भूमिकेवर तुम्ही आहात? माझा मुद्दा कंप्लीट करू दे, मला मुद्दा कंप्लीट करू दे. करा, फक्त वेळेची मर्यादा पाळा. जी मागणी केलेली आहे की ओबीसी प्रवर्ग, ह्या प्रवर्गाची ओबीसी 8 लाखाच्या आतमध्ये क्रिमिनल आहे आणि क्रिमिनल असलेल्या प्रवर्गाची जनगणना कशा पद्धतीने करणार हा मोठा प्रश्न आहे. आणि चुकीच्या पद्धतीने जी मागणी, जातनिहाय जनगणना तुम्ही मागू शकता, जातनिहाय जनगणना होऊ शकते, त्याच्यामध्ये आम्ही सहमत आहोत. किंवा जो आता प्रश्न पुढे आलेला आहे
ओबीसी प्रवर्गाच्या नावाखाली काही ते ओपन खुल्या वर्गात असणारे 8 लाखाच्या वरती असलेले ओबीसी म्हणून घेतात आणि त्या गरीब लोकांच्या वरती जे राजकारण चालू आहे हे अत्यंत चुकीचं तो आहे. एक वेगळा मुद्दा मराठा जन्माला समाजाला येतो, पण सुद्धा आम्ही आताच्या आरक्षण घडीला मराठे ओबीसी मध्ये स्वतःला मोजू पाहत असतील तर तशी जातनिहाय जनगणना शक्य आहे का, हा एक मुद्दा आहे ज्याचं उत्तर मला आबासाहेब आपल्याकडून नाही सापडलं. मी पटकन जेडी तांडेल यांनाच हा प्रश्न विचारतो. जेडी तांडेल, मराठ्यांसह ओबीसीची जात जनगणना आबासाहेब करायची का पाटील नाही असेल किंवा करायची? मराठा समाजाची कोणती अडचण नाही. बरं, ठीक आहे आबासाहेब, एक नाही, मिनिट. जेडी तांडेल बोलतात, त्यांना प्रश्न विचारलाय आपण. नाही, वास्तविक पाहता ओबीसीची सेपरेट जनगणना ही होऊ शकते. कशी होऊ शकते? सेपरेट म्हणजे मराठ्यांना धरायचं का नाही धरायचं? नाही, जसं मराठा तर येतच नाही ना ओबीसी मध्ये. ओबीसी मध्ये कसं एसटीची जनगणना होते दर जनगणनेमध्ये, त्याच प्रकारे ओबीसीचा कॉलम असेल तर ओबीसीची जातनिहाय जनगणना होऊ शकते. पण आमची सुद्धा अशीच मागणी आहे की जातनिहाय जनगणना व्हावी, कसं सर्वांचीच होणार? जनगणना व्हावी. कसं होणार? 8 असं आहे. लाखाच्या आतमध्ये क्रिमिनल असलेले लोक ओबीसी मध्ये आहेत. तुम्ही ओबीसी मध्ये आहे का? नाही, आम्ही ओबीसी मध्येच आहोत ना. ओबीसी मध्ये असं आहे का? म्हणजे बाळासाहेब आबासाहेब असं कसं म्हणता? आम्ही ओबीसीच आहोत. प्रवर्गच आहे. आणि ओबीसी आम्ही ओबीसी प्रवर्गातच आहोत. पहिला मुद्दा आम्ही ओबीसी प्रवर्गातच आहोत. तुम्ही वास्तविक 8 ओबीसी लाखाच्या आतमध्ये जो क्रिमिनल ते आहे क्रिमिनल आहे, ती एक आट आहे. आरक्षण न मिळण्यासाठी ती आट आहे की तुम्ही क्रिमिनल त्याला नॉन 8 क्रिमिनल लाखाच्या आट आहे. वरती परंतु ते आम्ही खुल्या वर्गात ओबीसीच आहोत. कन्सिडर केलं जातं. जसं तुम्ही मराठा आहात, मराठा म्हणला तर ज्याचं उत्पन्न 1 कोटी असेल तोही मराठा, ज्याचं उत्पन्न 2 लाख असेल तोही मराठा. त्या प्रकारे आमचं जे काय उत्पन्न असेल, पण आम्ही ओबीसीच आहोत. तर आम्ही ओबीसी असल्यामुळं आता यांच्या प्रश्नाला असं उत्तर आहे की जर नुसती ओबीसी जनगणना व्हावी तरी ती होऊ शकते, जशी एससी पण मग जेडी तांडेलजी, मराठ्यांच्या शिवाय ओबीसीची अहो, जनगणना करा. आरक्षणातील प्रवर्ग हा तुमचा आहे, मुद्दा तांबे आहे. साहेब. मला त्या निमित्तानं पुढे जायचंय पटकन. आपल्यासोबत आमदार प्रसाद लाड जोडले गेलेले आहेत. मराठा ओबीसी मध्ये येतच नाहीत ऍक्च्युली, अजूनपर्यंत मराठा ओबीसी मध्ये आलेच नाहीत आणि आमचा त्यालाच विरोध आहे. बरं, ठीक आहे. प्रसाद लाड आपल्या सोबत आहेत. प्रसाद लाड, या प्रकरणी भारतीय जनता पार्टीची भूमिका काय? कारण ओबीसी हा मराठ्यांच्या नंतर भारतीय जनता पार्टीचा महत्वाचा घटक आहे. भारतीय जनता पार्टीची मतपेढी ओबीसीवर आज तरी अवलंबून आहे असं समजलं जातं. प्रसादजी, एक गोष्ट तुम्हाला आवर्जून सांगू इच्छितो. ओबीसीच्या जनगणनेच्या बाबतीत जर सर्वात पहिला कोणी जर लोकसभेमध्ये आवाज उठवला होता तर तो कैलासवासी भारतीय जनता पक्षाचे नेते गोपीनाथ मुंडे यांनी उचलला होता. आणि मी तुम्हाला त्यांचे शब्दही सांगू शकतो की जर या देशामध्ये जनावरांची गणना होऊ शकते तर मग सर्वसामान्य जनतेची गणना का होऊ शकत नाहीत आणि ओबीसीची जनगणना का होऊ नये, हा विषय मुंडे साहेबांनी मांडला होता. पण आजच्या ह्या महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये आपण जर बघितलं तर लोक विधानसभेचे अध्यक्ष म्हणतात की ओबीसीची जनगणना झाली पाहिजे, पण त्यांचे असलेले ओबीसी नेते, मग छगन भुजबळ असतील, माननीय वडेट्टीवार असतील, ह्या सर्वांच्या भूमिका ह्या वेगवेगळ्या आहेत. मला आपल्या माध्यमातून स्पष्ट आज सांगावंसं वाटतं, आबासाहेब देखील कदाचित माझ्या या भूमिकेला मान्यता देतील. आज सुप्रीम कोर्टाच्या निकालामध्ये पुन्हा जानेवारी पर्यंतची तारीख दिली गेली. बरोबर. सरकार ओबीसी जनगणना, मराठा आरक्षण, नोकऱ्या याच्यामध्ये ओबीसी आणि मराठ्यांमध्ये भांडणं लावू इच्छिते का, हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे. त्यामुळे हे भांडण लावून त्यांना मिळणार काय आहे? कारण एका बाजूला राज्यातला मंत्रीच म्हणतो की ओबीसींना जर आरक्षणात कुठेही फेरफार झाला तर ते मंत्रीपद सोडतील, ओबीसींची वेगळी जनगणना करा. दुसऱ्या बाजूला राज्य सरकारची मराठा आरक्षणाच्या बद्दलची भूमिका स्पष्ट आहे. थोडक्यात ओबीसी विरुद्ध मराठा हा वाद राज्य सरकार मधूनच लावला जातोय का, तसा तुमचा आरोप आहे का? प्रसादजी, माझा स्पष्ट आरोप आहे की याच्यामध्ये भारतीय जनता पार्टीने मराठा आरक्षणाची भूमिका घेतली, हायकोर्टामध्ये ते टिकवलं. आजचा देखील खंडपीठासमोर महाराष्ट्र शासन ज्या पद्धतीत गेलं, घटनेच्या 102 कलमानुसार घटनापीठासमोर जाताना तुम्हाला अगोदरच्या न्यायपीठासमोर जाऊन त्याची प्रस्तावना ठेवावी लागते. हे कोर्टाला माहिती नव्हतं का? रस्तोगी साहेब असतील, कपिल सिब्बल असतील, एवढे ज्येष्ठ नेते जेव्हा ज्येष्ठ तुम्ही वकील उभे करता त्या टायमाला तुमची भूमिका काय, तुम्ही कोर्टासमोर का जात आहात, तुमची जायच्या मागची भूमिका काय?
का तुम्हाला आताच्या या नोकर भरतींमध्ये ओबीसी आणि मराठ्यांची भांडणं लावून नोकर भरत्या पूर्ण करून घ्यायच्या आहेत? हा देखील महत्वाचा मुद्दा आहे. अगदी जेडी माझी- तांडेल यांना आमची यावर एक मुद्दा भारतीय मांडायचा जनता आहे. पार्टी- प्रसादजी, जेडी तांडेल यावर एक मुद्दा मांडतात. नाही प्रसादजी, ते तुम्ही बोललात आता कोर्टाने निर्णय दिला त्या सरकारचा हे काय हेतू काय? वास्तविक तो कोर्टाचा निर्णय आहे. आपण ते कोर्टाच्या निर्णयाचा आदर करायला पाहिजे आणि कोर्टाचा निर्णय तुम्ही सरकारवर आणता, इथे तुम्ही राजकारण करता, हे चुकीचं राजकारण आहे. वास्तविक असं होता कामा नये. आपण स्वतः एक आमदार आहेत. नाही बिलकुल नाही. मी तुम्हाला प्रसादजी मी तुम्हाला सांगतो मागचे 4 महिने प्रसाद लाड हा माझा मराठा आवाज आरक्षणाला नव्हता. घेऊन प्रसाद या लाड हा माझा सरकारने आवाज नव्हता. काढवा- जेडी तांडेल आपल्याशी बोलत होते. जेडी तांडेल. नाही मी तांडेल साहेबांचाच आदर करून म्हणतो आहे की 4 महिने मराठा आरक्षणाला घेऊन सरकार झोपलं होतं. आज सरकार जागं झालं. आज ओबीसी आरक्षणाचा विषय झाला, ओबीसीच्या जनगणनेचा विषय झाला. विडट्टीबार म्हणतात आम्ही राजीनामा देऊ. ह्या बोलायचा भात आणि ताकाचा भात, ताकाची कडीची गोष्ट आहे. कोणी राजीनामा देत नाही साहेब. सत्तेची यांना लालच आहे. ओबीसी मराठ्यांची भांडणं लावायची, याच्यामध्ये हा विषय तांगडत ठेवायचा आणि याच्यामधनं स्वतःचं राजकारण करायचा हा महाआघाडीचा अजेंडा आहे. ठीक आहे. आपण आता मी तुम्हाला म्हटलं, मी आजच्या मगाशी- सर्वोच्च न्यायालयाच्या निकालावर फारशी चर्चा होऊ शकत नाही. याचं कारण आहे एक तारीख देण्यात आलेली आहे. प्रसाद लाड फक्त साहेबांशी मी सहमत आहे. मी आबासाहेब पाटील, आपला मुद्दा पोहोचला. मूळ मुद्द्याकडे परत येणं गरजेचं आहे. ओबीसीची जातनिहाय जनगणना करायची असेल तर त्यात मराठ्यांना धरायचं की नाही याचं उत्तर सापडत नाही. बंधुराज लोणेंकडे जाऊयात. बंधुराज लोणे, मराठ्यांचा आता आग्रह असा आहे की एसीबीसी मध्ये मराठे आलेले आहेत राज्य पातळीवर. एसीबीसी हाच खरा प्रवर्ग आहे. ओबीसी केवळ आणि केवळ बोलीभाषेत त्याला म्हटलं जातं. मग आता आम्हाला एसीबीसी म्हणजेच ओबीसीत मोजा. त्या आधारे जातनिहाय जनगणना करायची ठरली तर महाराष्ट्रात खरे ओबीसी किती होतील? आत्ताचे असलेले ओबीसी अधिक मराठा. तसं करणं शक्य होणार नाही प्रत्यक्षामध्ये. आणि मंडल कमिशननी त्यावेळी मराठ्यांना ओबीसी मध्ये घेण्याची भूमिका घेतली होती, तर महाराष्ट्रातल्या मराठ्यांनी त्याला विरोध केला होता. हे आपण इथे लक्षात घेतलं पाहिजे. मराठ्यांचा ओबीसी मध्ये समावेश यासाठी होऊ शकत नाही की सांस्कृतिक दृष्ट्या आणि आर्थिक दृष्ट्या मराठे ओबीसी मध्ये येत नाहीयेत. आणि ओबीसीची संख्या आणि मराठ्यांची संख्या जर एकत्र धरली तर एकूण आरक्षण देण्याचा जो सुप्रीम कोर्टाचा निर्णय आहे त्याचं उल्लंघन होईल. त्यामुळे कितीही प्रयत्न केला आणि मराठ्यांची किती इच्छा असेल की त्यांना ओबीसी मध्ये यावं तर ते शक्य नाही. महत्वाचा मुद्दा दुसरा आपण राजकीय भाग मांडलात. असा आपण आहे महत्वाचा मुद्दा की- मांडलात. मृणाल ढोले पाटलांना बोलतं करू त्या निमित्तानं. मृणाल ढोले पाटील, जर समजा मंडल कमिशनच्या वेळेला मराठ्यांना ओबीसी मध्ये जाण्याची संधी होती, ती संधी तेव्हा नाकारली, तर आता जातनिहाय जनगणना ज्या वेळेला ओबीसी मागू लागल्यात त्यावेळेला मराठ्यांना ओबीसी का व्हायचंय? सगळ्यात पहिलं म्हणजे प्रसादजी, मला हे सांगायचंय की जातीगत जनगणना आपल्या देशात आधीपासून होती. अगदी ब्रिटिश कालापासून जातीगत जनगणना होती. 1878 ला पहिली जनगणना झाली, नंतर ऑफिशियल 1881 ला झाली. त्याच्यानंतर डेकेडल सेन्सस दर 10 वर्षांनी होत आलं. 1931 पर्यंत ती प्रथा चालू राहिली. 1931 ऑफिशियल फिगर्स आहेत. 1941 ला जनगणना झाली पण डेटा टॅब्युलेट झाल्यामुळे तो पब्लिश झाला नाही, कारण दुसरं महायुद्ध चालू होतं. त्याच्यानंतर काय झालं की 1951 मध्ये आपला देश स्वतंत्र झाला आणि या स्वतंत्र पूर्व देशानंतर या देशात 2 कॅटेगरीज पडल्या, एससी आणि एसटी. तर त्याच्यामध्ये काय झालं, जातीगत जनगणना त्यांनी एससी आणि एसटीची केली. ओबीसी तोपर्यंत नव्हता. ओबीसीना मुळात आरक्षण भेटलं 92 मध्ये. तर 92 नंतर फक्त 2च जनगणना झालेल्या आहेत, 2001 ची 2011 ची. तर 2001 ची ज्यावेळेस जनगणना झाली त्यावेळेस ओबीसी नावाचं कॅटेगरी आलेली होती आणि ओबीसीची नुसती कॅटेगरी आलेली नव्हती. इंदिरा साहनी जजमेंटमध्ये स्पष्टपणे सुप्रीम कोर्टने सांगितलं होतं की ठीक आहे, जर तुम्हाला आकडेवारीवर आक्षेप घेतला होता काही संघटनांनी, म्हणजे इंदिरा साहनींनीच घेतला होता, तर त्यावेळेस अतिशय स्पष्टपणे सुप्रीम कोर्टने सांगितलं ठीक आहे ना, तुमचा आकडेवारी आक्षेप आहे ना, जनगणना करून टाका. मान्य झालं. सुप्रीम कोर्टचे तसे निर्देश आहेत पण ते ऐकले गेले नाहीत. त्याच्यानंतर 97 साली देवेगौडाचं सरकार आलं. देवेगौडाच्या सरकारने स्पष्टपणे लोकसभेमध्ये प्रस्ताव पारित केला की बाबा ओबीसीची जनगणना करा. आता इथं प्रसाद लाड जी आहेत, मला त्यांना सांगायचे 99 साली जेव्हा अटल बिहारी वाजपेयींचं सरकार आलं त्यांच्या अंडर पहिली जनगणना झाली. लोकसभेने जे प्रस्ताव पारित केला होता, सुप्रीम कोर्टने जे सांगितलं होतं, अटल बिहारी वाजपेयींनी स्पष्टपणे नाकारलं की जातीगत जनगणना करता येणार नाही. होम मिनिस्टर अडवाणी होते. अडवाणीजी म्हणले आपल्याला जातीगत ओबीसीची जनगणना करायची काही गरज नाहीये.
ठीक आहे. त्याच्यानंतर काय झालं, ठीक आहे, गोपीनाथ मुंडे बोलले असतील, खुद्द जेव्हा मोदीजी जेव्हा मुख्यमंत्री होती त्यांनी प्लॅनिंग कमिशन मध्ये लिहिलेलं की ओबीसीची जनगणना झाली पाहिजे. त्याच्यानंतर 2011ला काँग्रेसनी एक जनगणना केली, पण काँग्रेसनी त्यावेळेस ओबीसी मोजले नाही, त्यात एससीसीसी नावाची वेगळी जनगणना केली आणि 5,000 कोटीचा चुराडा करून शेवटी हाती काही लागलं नाही, ओबीसीची जनगणना झालीच नाही. बाकी सगळे स्टॅटिस्टिक्स पुढे आले आणि आपण प्रसादजी जो मॅटर घेताय ओबीसी आणि मराठा समाजाने एकत्र करायचं का, त्याच्यावर बोलतो परत एकदा आपल्याला संधी देतो. मात्र महत्वाचा जो आता तुम्ही मुद्दा मांडलाय त्यावर प्रसाद लाड यांना उत्तर द्यायचंय. वाजपेयींच्या सरकारच्या वेळेला जे काही म्हटलं, बोललं, केलं गेलं त्या संदर्भात प्रसाद लाड यांची काय प्रतिक्रिया आहे? पहिली गोष्ट तर ढोले पाटील साहेबांनी आता जे म्हटलं प्रसादजी, त्याच्यामध्ये आजही कोर्टामध्ये इंदिरा साहनींच्या निकालाबद्दलची चर्चा रोहतगी आणि सिब्बल साहेबांनी केली आणि त्यांचा अहवाल बघून आम्ही आमचं उत्तर देतो असं आजही कोर्टामध्ये सांगितलं. जसं आपल्याला माहिती असेल की जसं मगाशी ढोले पाटील साहेबांनी सांगितलं की 2011 मध्ये जनगणना झाली पण त्याच्यामध्ये ओबीसीची कॅटेगरी केली गेली नाही. मला तेच तुम्हाला सांगायचं आहे की त्याच वेळेला माननीय गोपीनाथ मुंडेंनी हा विषय उचलून धरला होता की ओबीसीची जनगणना ही वैयक्तिक झाली पाहिजे. आणि राहिला सवाल मराठा समाजाच्या आरक्षणाचा आणि ओबीसीच्या जनगणनेचा, या बाबतीत भारतीय जनता पार्टीची भूमिका भारतीय जनता पार्टीने स्पष्ट दाखवली होती. 50% वरती 13%, 12% आरक्षण देऊन मराठा समाजाला इंडिपेंडंट आरक्षण दिलं गेलं होतं. त्यामुळे मराठा समाजाच्या आरक्षणाचा आणि ओबीसी आरक्षणाचा कुठल्याही प्रकारचा आता संबंध नाही आहे. ओबीसीला त्यांचा हक्क मिळाला पाहिजे या भूमिकेमध्ये भारतीय जनता पक्ष कायम आहे. आणि मराठ्यांना दिलेला आरक्षणाचा जो हक्क होता, जो मुंबई हायकोर्टामध्ये आमचा कंटिन्यू झाला, ठीक आहे, तो आम्हाला मिळाला पाहिजे ही आमची भूमिका आहे. ठीक आहे. जेडी तांडेल यांना या निमित्तानं पुढचा प्रश्न आहे. जेडी तांडेल, ओबीसीची जनगणना करायला, माझा प्रश्न फक्त पूर्ण होऊ द्यात, ओबीसीची जनगणना करायला कोणाला पोटात दुखतं? नाही, ओबीसीची जनगणना करायला कुणाला पोटात दुखतं म्हणण्यापेक्षा ओबीसीची जनगणना झाली पाहिजे सगळ्यांची मागणी आहे. पण होत नाही ना, नुसती होत ओबीसीची नाही, नाही, टप्प्याटप्प्यावरती होत नाही. आम्ही तर असं म्हणतो जातवर जनगणना करा, सगळ्यांची जनगणना करा. म्हणजे अगदी समाज किती आहे ते माहिती उच्चवर्णीयांपासून निम्नवर्णीयांपर्यंत सगळ्यांची करा ती जनगणना. मागणी तुमची बरोबर आहे तांडेलजी. म्हणजे काय होईल, म्हणजे मराठा समाज सगळ्यांची किती आहे, जनगणना OBC जात किती नाही आहे, आहे, जनगणना होऊ संपूर्ण शकते. जातीय जनगणना. आणि सगळे तुमच्या सर माहिती ही करता मागणी सांगतो, तुमची बरोबर आहे. 2 डिसेंबर तांडेल, 2000 तुम्ही जी मध्ये मागणी केलेली आहे ती आम्ही मागणी स्वतः बरोबर आहे. डिसेंबर परंतु 2000 तुम्ही मध्ये जी ओबीसीची जनगणना म्हणता ती होऊ शकत नाही. डिसेंबर 2000 मध्ये आम्ही स्वतः दिबा पाटील साहेबांच्या नेतृत्वाखाली दिल्लीला गेलो होतो. लालकृष्ण अडवाणी साहेबांनी त्यांच्या कॅबिन मध्ये भेटलो होतो आणि संसदेमध्ये प्रश्न आणला होता की आपली जातनिहाय जनगणना झाली पाहिजे 2001च्या जनगणनेत. लालकृष्ण अडवाणी साहेबांनी संसदेमध्ये प्रश्नाचं उत्तर दिलं की आम्ही प्रयत्न करू, परंतु शेवटी त्यांनी त्यावेळी प्रमोद महाजन साहेब संसदीय कामकाज मंत्री होते. हे सगळं सांगून सगळं प्रॉमिस करून सुद्धा जनगणना केली नाही. आम्ही सेन्सस कमिशनरलाही भेटलो होतो, तरी ही झाली नाही. मग मला आता जेव्हा तांडेलजी आता- प्रश्नाचं उत्तर सापडत नाही, तुम्ही पण ते देत नाही आहात. कोणाला करायची नाहीये ओबीसी जनगणना ते सांगा. प्रसादजी एकच आबासाहेब देतो संधी, 1 मिनिट आधी तांडेलांकडून उत्तर मिळतंय का बघूया. आता कुणाला करायची नाही म्हणजे सरकारचीच नियत नाही जनगणना करायची, प्रत्येक सरकारची. हा. म्हणजे 1931 नंतर जेवढे सरकार आले त्यांना ओबीसी जनगणना झाली पाहिजे. हे खरं आहे. 1992 पासून जो आपलं आरक्षण मिळालं तेव्हापासून, म्हणजे 1992 नंतर 2001, 2011 यावेळी ओबीसी जनगणना झाली असती, ठीक आहे. जातवार जनगणना झाली असती, परंतु अहो, प्रत्येक तुम्ही सरकारने मागणी avoid केली. चुकीची मागितल्यानंतर कशी आबासाहेब देतो जनगणना संधी. करणार? आबासाहेब 1 तुमची मिनिट मागणी संधी चुकीची आहे, देतोय. तांडेल बंधुराज साहेब. लोणे याच्यावर एका गोष्टीचा प्रकाश टाकू शकतील. बंधुराज, जर समजा 1931च्या नंतर जातनिहाय जनगणना अधिकृतरित्या झाली नसेल, घोषित झाली नसेल, तर सरकारांमध्ये ओबीसींची संख्या मोजायला कोणाला काय अडचणी असतील, त्याचे राजकीय परिणाम काय संभवतात? या बाबतीत गंमत अशी आहे की प्रत्येक पक्ष हा इतरांवर आरोप देशारोप करत आहे. आम्ही कधी धुतल्या तांदळासारखे अशी प्रत्येक पक्षाची भूमिका आहे. आरक्षणाच्या निमित्तानं, राखीव जागेच्या निमित्तानं या देशात राजकारण करणं हा आता जवळपास सर्वच पक्षाचा स्थायी भाव झालेला आहे. काँग्रेस जशी बदमाशी करतं तशीच बदमाशी भाजपने पण अनेकदा बहुजनांच्या बाबतीत किंवा ओबीसीच्या बाबतीत नाही तर एससी एसटीच्या बाबतीत सुद्धा केलेली आहे. खास करून आपण महाराष्ट्राचा जर विचार केला, मराठ्यांचं या सरकारवर किंवा महाराष्ट्रातल्या संयुक्त महाराष्ट्राच्या नंतरच्या प्रत्येक सरकारांवर मराठ्यांचं असं प्रचंड वर्चस्व राहिलेलं आहे. इथल्या सगळ्या संस्था असतील, शैक्षणिक किंवा राजकीय, त्या मराठ्यांच्या ताब्यात आहेत.
त्यामुळे ओबीसीच्या जनगणनेला आतापर्यंतचा जो विरोध होता तो मराठ्यांचा होता हे आपल्याला नाकारता येणार नाही. जर ओबीसीची नीट जनगणना झाली तर त्याचा राजकीय तोटा जो आहे तो मराठ्यांना होणार आहे हे आपण इथे लक्षात घेतलं पाहिजे. त्याचा राजकीय परिणाम जो तो हा आहे. बर, आबासाहेब पाटील काही बोलतायत असं दिसतंय. आबासाहेबांचा आवाज येत नाही. लोक काम करताना मी मालकी आबासाहेब संस्थांच्या मालकीविषयी मराठ्याने बोलतोय. कारखाने, आरक्षण तर तुम्हाला संस्था द्यावं लागेल, काढल्या, कारण तुम्हाला ते पुन्हा हातात घटनात्मक आणले होते अधिकार आहे तुमचे आमचा. काढायला. ते तुम्ही नाकारू शकत नाही. अरे, तुमची तुम्ही इच्छा असली तरी ती काढायचं तुम्ही संस्था नाकारू शकत काढायचं नाही ना, कारण तो आमचा तुम्हाला घटनात्मक पुन्हा अधिकार आहे. म्हणून मी सांगितलं होतं का मालकीविषयी त्यावेळेला? सत्तेच्या मालकीविषयी बोलतोय. आबासाहेब आपलं म्हणणं पूर्ण करा. बंधुराज, एक मिनिट आबासाहेबांना उत्तर द्यायची संधी देऊयात. बोला आबासाहेब. मुळात प्रसादजी, ओबीसीच्या संदर्भामध्ये प्रत्येक 10 वर्षानं सर्वेक्षण झालं पाहिजे आणि या संदर्भामध्ये आमचे विशाल कदम यांनी त्या ठिकाणी अर्ज केला होता बॅकवर्ड कमिशनला. त्याचं 26/11 हे पत्र आलेलं आहे, मुख्यमंत्र्यांच्याकडे दिलेलं आहे, मुख्य सचिवांना गेलेलं आहे आणि ह्याचं लवकरच फेर सर्वेक्षण झालं पाहिजे या संदर्भाची मागणी सुद्धा आम्ही त्या ठिकाणी केलेली आहे. आणि राहिला प्रश्न बंधुराज लोणीकरांचा, की त्यांचं म्हणणं असं आहे की मराठ्यांचे कारखाने, मराठ्यांचे शिक्षण संस्था हे अनेक वेळा ऐकतो. अहो, तुमचे कोणी हात बांधले होते का? तुम्ही संस्था काढायच्या होत्या, तुम्ही कारखाने काढायचे होते. आज मराठ्यांनी शिक्षण संस्था काढल्यामुळे सगळं बहुजन समाजाची मुलं शिकले. आज आम्हाला तिथं न्याय मिळाला, आमच्या मुलाला प्रवेश मिळत नाही, आम्हाला त्या ठिकाणी आरक्षण मिळत नाही. सगळ्या बहुजन समाज त्या ठिकाणी शिकला. आम्ही कधी म्हटलं का आमच्या लोकांनी शिक्षण संस्था काढल्या आम्हाला बाहेर काढलं? तुम्ही कसं पण हा काय तर्क असू शकतो आबासाहेब? आणि याचा जातनिहाय जनगणनेशी थेट संबंध काय? थेट संबंध एकच आहे. हे जे आता सत्ताधारी पक्षातले मंत्री आहेत, विजय वडेट्टीवार असेल, छगन भुजबळ असेल, ह्या लोकांना फक्त राजकारण करायचं आहे. मराठा आरक्षणावरून ओबीसी समाज आणि मराठे भिडवायचे आहेत, बाकी यांना काही घेणं देणं नाही. ओबीसीचं 27% आरक्षण अबाधित आहे. कोणत्या आता मुद्द्याला एका आणखी नव्या वळण दिलं तुम्ही, फार बरं झालं. मृणाल ढोले पाटील आपल्या शेजारी बसले. ओबीसीचं आरक्षण 27% आहे, ते अबाधित राहील. बंधुराजी, तुम्हाला आरक्षण त्यांना ओबीसीला वाढवून द्यावं लागेल ही हाच मुद्दा मला घ्यायचा होता. आणि मृणाल ढोले पाटलांना मी तोच प्रश्न विचारत होतो. 27% आरक्षण 27%च राहणार आहे का? जातनिहाय जनगणनेच्या माध्यमातून हा टक्का किती वाढवून मिळवू शकतो? 3% वाढवू शकतो, म्हणजे 30% जाल, 32% जाल, किती टक्के व्हाल आपण? नाही, मुळात प्रसादजी विषय असा की ओबीसीना आज जे आरक्षण भेटतंय महाराष्ट्रामध्ये ते 17% आहे. त्याच्यानंतर विजे, एनटी बी, सी, डी आणि एसबीसी हे सगळे ओबीसी मध्ये सब कोटाज आहेत. हे मिळून 27% आरक्षण होतं. आजच्या घडीला आपण जर केशवानंद भारती केस स्टडी केली, जे बेसिक स्ट्रक्चर डॉक्ट्रिन स्टडी केलं, की आतापर्यंत आलेले सुप्रीम कोर्टचे सगळे निकाल बघितले तर 50%च्या आरक्षण जाणं शक्य नाहीये. तर ऑलरेडी 50%चा जो कोटा होता तो एक्झॉस्ट झालेला आहे. त्यामुळे आता ओबीसी मध्ये जाती जरी वाढल्या किंवा संख्या जरी वाढली तरी मुळात 50%च्या वर आरक्षण जाईल असं आम्हाला काही वाटत नाही. याच्याबद्दल काही कोटा क्रॉस करा, लिमिट क्रॉस करा, आज जाणार नाही. मृणाल ढोले पाटील की मग जातनिहाय जनगणना हवी कशासाठी? प्रसादजी, मुळात जातीनिहाय जनगणना हा मुळात विषय कशासाठी आला की राज्य म्हणलं की आम्ही जातीगत जनगणना करू ओबीसींची. त्याची पार्श्वभूमी लक्षात घ्या की याच्या आधी सुप्रीम कोर्टने डायरेक्शन दिले, स्टँडिंग कमिटी ऑन सोशल जस्टिसने रेकमेंडेशन दिलेले आहेत, एचआरडी मिनिस्ट्रीने रेकमेंडेशन दिलेले आहेत, नीती आयोगने रेकमेंडेशन दिलेले, म्हणजे जे पूर्वीचं प्लॅनिंग कमिशन होतं, या सगळ्यांनी रेकमेंडेशन दिले की आम्हाला ओबीसी साठी प्लॅनिंग करायचंय, त्यांना बजेट अलोकेशन करायचंय आणि त्याच्यासाठी पॉलिसीज डिझाईन करून, मॉनिटर करून त्यासाठी करेक्टिव्ह मेजर्स करायचे. तर त्यासाठी आम्हाला ओबीसीचा डेटा हवा आहे. तुम्ही ओबीसीची जनगणना करा. वारंवार हे डेटा सगळ्या संस्थांनी मागून, खासदारांनी मागून, कमिटीजनी मागून, सुप्रीम कोर्टने डायरेक्शन देऊन आजपर्यंत हा डेटा आलेला नाहीये. प्रसाद लाड जी तिथं आहेत ते म्हणले की लोकसभेत गोपीनाथ मुंडेंनी ओबीसी आरक्षणासाठी, 1 मिनिट मला कंप्लीट करून दे प्रसादजी, ते म्हणले की बाबा 2009 साली त्यांनी मागितलं, पण आता आता जातीगत जनगणनेचा फॉर्म जो या गव्हर्नमेंटनी काढलेला आहे, मागच्या गव्हर्नमेंटमध्ये राजनाथ सिंग म्हणले ते आम्ही करू, पण या गव्हर्नमेंटनी जो फॉर्म काढला आहे त्याच्यामध्ये ओबीसीचा कॉलम नाही, सगळ्यात महत्वाचं. आणि त्याच्यामुळे मग ओबीसींना बजेट भेटणार कसं? जर ओबीसींना भेटणार नसेल तर तमिळनाडू पॅटर्नचं आपण म्हणतो, तमिळनाडूने स्वतःची जनगणना केलेली आहे. अशाच प्रकारे पूर्णपणे जनगणना महाराष्ट्रात ओबीसीची किंवा
पूर्ण जातीची जनगणना होऊन ज्याला त्याला आपापला बजेट मधला शेअर भेटला पाहिजे. आणि दुसरा इश्यू आहे प्रमोशन इन रिझर्वेशनचा. ठीक आहे, त्याच्यावर येऊ. आताच्या घडीला तुम्ही जो प्रमुख आक्षेप प्रसाद लाड यांच्या संदर्भात नोंदवलात त्याबद्दल प्रसाद लाड उत्तर देतात, ते एकदा ऐका. प्रसादजी, एक तर पहिली गोष्ट म्हणजे अशी की माननीय नरेंद्र मोदींच्या राज्य कार्यकाळात आणि देवेंद्र फडणवीसांच्या राज्यकाळात ओबीसीसाठी स्वतंत्र मंत्रिमंडळाची स्थापना केली गेली. स्वतंत्र ओबीसी साठी मंत्रिमंडळ, स्वतंत्र त्याच्यासाठी बजेट, अशा प्रकारची भूमिका घेणारं महाराष्ट्र हे पहिलं राज्य होतं. हे आपल्याला कोणाला विसरून चालणार नाही. दुसरा विषय असा आहे प्रसादजी की ज्या वेळेला मराठा आरक्षण आपण 13% दिलं तेव्हा 50%च्या वर जाऊन ते दिलं गेलं. त्याच्यानंतर मग धनगर समाजाचं आरक्षण असेल किंवा ओबीसी समाजाचं जे 27%चं आरक्षण आहे ते 32% करणं असेल किंवा त्याचं सब डिव्हिजन करणं असेल. जर 69%चं आरक्षण जर तामिळनाडूला सुप्रीम कोर्टामध्ये स्टे न मिळता ऍज इट इज वेअर इट इज परिस्थितीमध्ये त्यांना जर त्याचा लाभ घेता येतो तर मग महाराष्ट्राला का घेता आला नाही? ज्या वेळेला आम्ही 13%चं आरक्षण 16%चं प्रसाद आरक्षण लाड, तुम्हाला महाराष्ट्रामध्ये थोडक्यात दिलं, सुचवायचं काय आहे याच्यातून? आरक्षणाच्या ते सर्व रचनेमध्ये पक्षांच्या- ज्या पद्धतीचे लाभ तुमच्या कार्यकाळात मिळाले त्याचा आणि ओबीसींच्या स्वतंत्र जनगणनेच्या मागणीचा थेट संबंध काय? ओबीसी साठी प्रत्येक वेळेला भारतीय जनता पक्षाची भूमिका फार स्पष्ट राहिली. त्याच्यासाठी स्वतंत्र महामंडळ, स्वतंत्र मंत्रालय बनवलं गेलं. आणि जर ओबीसीच्या मागणीच्या बाबतीत जर आमचे नेते गोपीनाथ मुंडेंनी जी भूमिका घेतली होती ती भूमिका भारतीय जनता पार्टीची कायम राहील. परंतु कुठल्याही प्रकारे मराठा समाजाला ओबीसी मध्ये घ्या किंवा मराठा समाजाचं आरक्षण ओबीसी मध्ये कन्वर्ट करा, ही कुठलीही भूमिका आमची नाही. आणि त्या बाबतीत मराठा समाजाचे नेते आबासाहेबांनी देखील हीच भूमिका आता मांडली आहे. ठीक आहे. मला वाटतं की बाकीची लोक देखील तीच भूमिका मांडतील. मृणाल ढोले पाटील एक उत्तर देतील, त्यानंतर आपल्याला एक छोटी विश्रांती जाहिरातीची. मृणालजी. प्रसादजी, मिनिस्ट्री ऑफ होम अफेअर्सनी आज जो सेन्ससचा फॉर्म काढलेला आहे त्याच्यामध्ये ओबीसीचा कॉलम नाही, हे मी स्पष्टपणे सांगतो. संसदमध्ये राजनाथ सिंगनी आश्वासन देऊन, प्रधानमंत्र्यांनी प्लॅनिंग कमिशन मध्ये शब्द देऊन हे झालेलं नाहीये. हा भारतीय जनता पार्टीने ओबीसी बरोबर केलेला घात आहे. प्रसाद लाड, याचं आणि उत्तर कोणाकडे काँग्रेसने मागायचं? फसवणूक केली आहे. म्हणजे हा राज्य भारतीय पातळीवरचा जनता मुद्दा पार्टी नसला आणि पण केंद्रीय काँग्रेसने पातळीवर असला फसवणूक तरी केली त्याचं उत्तर आपल्याकडून अपेक्षित करायचंय. प्रसाद लाड. प्रसादजी, असं आहे की जनगणना, जातीनिहाय जनगणना हा विषय भारतामध्ये बरेच वर्ष लिंगरिंग राहिलेला, पेंडिंग राहिलेला विषय आहे. जसं आता ढोले पाटील साहेब म्हणाले की बाबा ओबीसी हा कॉलम नाही, पण ज्या वेळेला प्लॅनिंग कमिशन मध्ये पंतप्रधान बोलले, राजनाथ सिंगजी बोलले, 100% भारतीय जनता पार्टी या विषयामध्ये दखल घेईल, भारतीय जनता पार्टी या विषयामध्ये लक्ष घालेल. आमचे नेते देवेंद्रजी फडणवीस या विषयामध्ये ते होऊ शकत स्वतः नाही, लक्ष प्रसाद घालतायत. लाड साहेब, पण ते हे होऊ शकत करत नाही. असताना प्रसाद आताच्या लाड राज्य साहेब, ते होऊ सरकारची भूमिका शकत काय ही नाही, देखील कारण महत्वाची आहे. संविधानामध्ये तशी तरतूद नाही. आता आबासाहेब पाटलांचा हा एक नवीन दावा समोर येतोय. 100% आहे. सुप्रीम कोर्टचे तसं तसे होऊ ऑर्डर्स आहेत. शकत नाही. आबासाहेब पाटलांच्या मुद्द्याला तांत्रिक उत्तर कोण देणार आहे? ढोले पाटील आपण देणार आहात की मी इथे जेडी तांडेल यांना संधी देऊ? नाही प्रसादजी, आबासाहेब जे बोलतायत त्यात काही तथ्य नाहीये. एससीची जनगणना तुम्ही होती, करा, तुम्ही सांगा ना, तुम्ही सुप्रीम दाखवा कोर्टचे ना. डायरेक्शन आहेत, अहो, तुम्ही सुप्रीम दाखवा कोर्टचे ना, directions तुम्ही आहेत, दाखवा. ओबीसी पार्लिमेंटरी तुम्ही कमिटीचे दाखवा, recommendations तुम्ही आहेत. त्याच्यामध्ये दाखवा होम ना. मिनिस्टरनी मागच्या अहो, सांगितलेलं आम्ही दर स्वतः 10 म्हणून. वर्षानंतर मनमोहन सिंगनी ओबीसी promise केलं सर्वेक्षण, लोकसभेमध्ये हे आम्ही पत्र करतो आले, म्हणून. पत्र 26/11चं पत्र आहे आमच्याकडे. ते सर्वेक्षण backward class commission चं, state दर commission चं 10 नका वर्षानंतर सांगू. सर्वेक्षण झालं पाहिजे. अहो, ते स्टेट कमिशन अहो, सांगताय स्टेट तुम्ही. कमिशनचा विषय मी कास्ट सांगितलं. सेन्सस बोलतोय, केंद्र नॅशनल सरकार- कास्ट कमिशनचं बोलतोय. केंद्राच्या सर्वेक्षणातून नॅशनल पत्र आलेलं आहे. कास्ट अहो, केंद्र सरकारचं पत्र आहे साहेब. सेन्सस प्रॉपर सुप्रीम कोर्टच्या डायरेक्शन प्रमाणे आहेत. नाही, मग केंद्र तुम्हाला काय म्हणायचं? सरकारमधून आलेला आहे. सुप्रीम कोर्ट काय असं असा बोलतंय विषय का? त्याच्यामध्ये होतच नाही. आणि तुम्ही 100% ते- होतो. नाही होऊ शकत. का नाही होऊ तुम्ही करून शकत? दाखवा. तुम्ही दाखवा ना, कायदेशीर 100% तुम्ही होतो. दाखवा समोर. एससीची होती, ओबीसीची व्हायला काय प्रॉब्लेम आहे? ओबीसीचं होऊ शकत नाही. तसे कुठलेही त्याच्यामध्ये तसं प्रावधान- सुप्रीम कोर्टच्या ऑर्डर जात आहेत, प्लॅनिंग न्याय कमिशनच्या जनगणना ऑर्डर करू आहेत. शकता. त्याच्यामध्ये काय तुम्ही सर्वांची जनगणना करू, जात न्याय कोणत्या सगळ्यांची प्रवर्गाची करणं जनगणना आमचं काही होऊ म्हणणं शकत नाहीये. नाही. आम्ही तर म्हणतो सगळ्यांची अहो, करा. जात न्याय जनगणना होऊ शकते. तुम्ही ओबीसी प्रवर्ग आहे, ओबीसी जात नव्हे. मग कोण म्हणलं बरं, जात आहे? जात नव्हे, ओबीसी आरक्षणातला प्रवर्ग सगळ्या आहे जातींची आणि जनगणना करून प्रवर्गाची जनगणना होऊ शकत नाही.
ठीक आहे. मला स्पष्ट चर्चेत एका दाखवा, गोष्टीसाठी आम्हाला हस्तक्षेप दाखवून करावा दाखवता लागतोय. बोलताय. आपल्याला वेळेची मर्यादा आहे. आपण पटकन एक छोटी विश्रांती जाहिरातीची घेऊन लवकरच परत येतोय लक्षवेधीच्या पुढच्या भागात.